Good morning. Today we learn the examples depend on the exterior angles. आपण property of exterior angle शिकलो होतो बघा. What is the property of exterior angle? It is suppose triangle ABC is any angle and angle ACD is its exterior angle. Okay? So except that angle, remaining two interior angles of triangles are the remote interior angles of the angle ACD, and measure of angle ACD is equal to angle A plus angle B. It is a property of exterior angle. म्हणजे हा जो बाह्य कोन आहे याचं माप शेजारचं सोडून या दोघांच्या बेरजे इतकं असतं. समजा असं केलं मी, याचं माप measure of EBC is equal to A plus C. या दोघांची बेरीज. समजा असं असेल याचं मेजर PAC is equal to B plus C. एक शेजार सोडायचं फक्त राहिलं दोघांची बेरीज इतकं असतं. That is the property of exterior angle of a triangle. Okay, just listen. So what we have given in that two examples. Here two examples are there. Triangle PQR is there and PRS is its exterior angle. PRS. लगेच मला कळलं पाहिजे मेजर ऑफ दॅट अँगल हा सोडून या दोघांची बेरीज येते का? बरोबर ना? अँगल मेजर अँगल PRS is equal to angle P plus angle Q. याचं मेजर या दोघांची बेरीज येते. कारण मी ना प्रॉपर्टी ऑफ exterior angle of a triangle. Is that clear? अजून एक महत्त्वाची गोष्ट दिलेली बघा. हा एक्सटेरियर अँगल दिलाय आणि हा P आणि Q इक्वल दिले. इक्वल म्हणजे P आणि Q सारखे येतात. म्हणजे अँगल P is equal to अँगल Q दिलेला आहे तुम्हाला. हे टाकून द्या. मेजर अँगल PRS बरोबर अँगल P आणि मेजर अँगल P आणि Q सारखे Q च्या जागी परत P लिहितो म्हणजे मेजर Q च्या जागी परत P. PRS किती दिलाय 160. 160 is equal to P आणि P किती P दोन नाही तर 2 मेजर अँगल P गुणिले P भागिले होईल. मेजर अँगल P is equal to 160 upon 2. फक्त हा गुणिले 2 भागिले गेला याचे 60 भागिले 2 80. P मिळाला 80, 80 मिळाला बघा. पण P आणि Q सारखं आहे म्हणून मेजर अँगल Q is equal to सुद्धा किती 80. समजलं? तुम्हाला P आणि Q काढायचं. हे कळलं? अगेन टेक वी आपण वन मोर एक्झाम्पल घेऊया. तो पण ढेगडी सोडा दे. युजिंग द मेजर्स ऑफ द अँगल्स गिवन इन फिगर. आकृतीत माप दिलेत बघा. फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग थ्री अँगल्स. राहिलेले तीन कोण काढायचे तुम्हाला. इथं मध्ये O घेऊ किंवा A घेऊ. चला मग आता मला सांगा हा आणि हा काय झाले एकमेकाचे अपोजिट अँगल. अँगल PAU मेजर अँगल PAU is equal to TAQ is equal to 7y. म्हणजेच मेजर अँगल TAQ is equal to 7y आला. अपोजिट अँगल्स काय कारण लिहायचं? कारण मेजर ऑफ अपोजिट अँगल्स आर इक्वल म्हणून नुसतं अपोजिट अँगल म्हणायचं. म्हणजे हा 7y झाला. आता PAR is equal to SAQ. याचं पण अपोजिट अँगल्स म्हणजेच PAR हा किती झाला? आता हा 5y म्हणजे हा 5y होईल. मग RAT is equal to UAS is equal to 5y. याचं पण कारण अपोजिट अँगल्स. मग याच्यावरून तुम्हाला हा माहित झाला UAS. तुमच्या लक्षात आलं का? ही स्ट्रेट लाईन आहे. हे तिघ जण आहेत ना वरचे 1 2 3
तिघं मिळून स्ट्रेट अँगल झाला म्हणजे तिघांची बेरीज 180 असणार. मेजर ऑफ स्ट्रेट अँगल इज 180. किंवा खालचे तिघं घ्या किंवा असं धरलं तर इकडचे तिघं घ्या, इकडचे घ्या. म्हणजे थोडक्यात मी हात लावलाय त्याच्यावरती हे बघा, एक अशी आकृती काढतो बघा मी. अशी आकृती दिसते का तुम्हाला? हा पी आहे बघा, हा थोड्या वेळ हा येऊ नाही असं म्हणत झाला. म्हणजे हे कोणते पेअर झाले? लिनियर पेअर झाले. लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी, त्यांची बेरीज 180 असते. म्हणजेच मग 1 2 तिघांची बेरीज 180 असेल. मग आपण असं म्हणूया, नीट पहा, 1 2 3 पी ए आर प्लस पी ए यू प्लस यू ए एस याचं कारण तुम्ही काय लिहू शकता? मेजर ऑफ स्ट्रेट अँगल किंवा अँगल्स इन लिनियर पेअर म्हणा सगळ्यात सोपं. अँगल्स इन लिनियर पेअर. तुम्ही म्हणता लिनियर पेअर कुठे आहे? हे बघा, याला दाखलं हा आणि हा लिनियर पेअर झाला, हा आणि हा पूर्ण हे दोघं लिनियर पेअर झाले. हा लिहिला आणि हा जो आहे मोठा, दोघांची बेरीज म्हणून दोघं घेतले. हा 6y, हा 7y, हा 5y. 6y 7y 5y is equal to 180. 7 7 13 5 18y. 18y is equal to 180. गुणिले 18 भागिले होईल. y आला 10 डिग्री. आता सगळे अँगल काढू आपण. ते कितीच विचारले? मेजर अँगल पी ए आर हा 6y 6 into 10 60 डिग्री. PAU 7y 7 into 10 70 डिग्री. UAS 5y 5 into 10 50 डिग्री. उरले तीन तुम्ही काढा आता. अशा पद्धतीने अतिशय सोपं गणित आहे. आता ह्या टाईपचा आपण गणित घेतो, नाव बदलतो. STRM angle SRM is exterior angle of triangle. STR angle S and T are equal measures. Measure angle SRM is equal to 100 degree. Find angle S आणि angle T. ओके, लक्षात आलं पाहिजे. हा एक्सटेरियर अँगल आहे, हे रिमोट इंटेरियर्स आहेत. म्हणजे प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल लक्षात आली पाहिजे. मेजर अँगल SRM is equal to S plus T. प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल SRM किती दिलेला आहे? 100. अँगल S आणि T सारखे आहेत बघा. अँगल S is equal to अँगल T. S and T are equal. T च्या ऐवजी काय टाकायचं? S. S किती S झाले? 2 अँगल S गुणिले 2 भागिले होईल. अँगल S आला 50 डिग्री. S आणि T सारखे आहेत म्हणून अँगल T सुद्धा किती आला? 50 degree. Finish. Now we take the last example. So in the example number 3, काय बघा, एक्झाम्पल नंबर 3. इन आयसोसेल्स ट्रायंगल म्हणतात ते. आता लक्षात ठेवायचं, समजा मी एबीसी ट्रायंगल घेतला. आयसोसेल्स ट्रायंगल एबीसी म्हटलं त्यांनी. आयसोसेल्स ट्रायंगल म्हणजे काय? ट्रायंगल हॅव्हिंग 2 साइड्स इक्वल लेंथ, म्हणजे 2 साइड्स आर कॉन्ग्रुएंट. 2 बाजू सारख्या असतील त्याला आयसोसेल्स म्हणतात.
अँगल ए अँड अँगल बी आर इक्वल. तेव्हा हे दोन जण सारखे दिले. अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल. AC म्हणजे इकडेच काढायला लागेल तुम्हाला. D is exterior angle of a triangle. The measures of ACD and ACB. ACD आणि ACB या दोघांचं मेजर. बर 5x 6x म्हणजे 4x 6x 4x minus 50 6x minus 10 हो गया किती होते 6 आणि 4 10 आणि वजा 10 वजा 50 वजा 60 होईल. ठीक आहे बघूया. बघा हेच गणित घेतोय मी. इन आयसो सेल्स ट्रायंगल ABC angle A and B are equal. ACD is exterior angle of triangle ABC. Measures of angle ACD and angle ACB are 4x minus 50 degree and 6x minus 10 degree. Find measures of angle ACB and angle ACD. Also find angle A and angle B. छान गणित आहे. आयसोसेलेस ट्रायंगल में ट्रायंगल है टू साइड्स किंवा टू साइड्स इक्वल लेंथ आणि टू अँगल्स हॅव इक्वल मेजर. सॉरी टू अँगल्स हॅव इक्वल मेजर. दोन अँगल्स सारखे असतील तर त्याला आयसोसेलेस म्हणतात. ट्रायंगल ABC A and B आर इक्वल. हे दोघं इक्वल दिलेत बघा. मी पहिल्यांदा लिहितो A angle A is equal to angle B. नंबर 1 लिहून ठेवलं. ACD is exterior angle. मला लगेच प्रॉपर्टी आठवली. Angle ACD is equal to angle A plus angle B. कारण लिहिणार मी लगेच प्रॉपर्टी ऑफ exterior angle of a triangle. ही प्रॉपर्टी बघा. एक्सटेरियर अँगलचं मेजर हे दोघांच्या बेरजे इतकं असतं. ही पण लिहून ठेवलं मी. बरोबर नुसतं लिहून ठेवलं. मला काय मेजर्स ऑफ ACD आणि AB. ACD ACB या दोघांचे मेजर दिलेत मला. हे दोघं लिनियर पेअर आहेत बघा कोट ठेवलेले. लिनियर पेअर सप्लिमेंटरी असतात. दोघांची बेरीज 180 असते. मग मी म्हणणार मेजर अँगल ACD मेजर अँगल ACB is equal to 180. दोघांची बेरीज 180. angles in the linear pair. Sum of that two measure of sum of measure of that two angle is 180. 4x minus 50 आणि याचं 6x minus 10. 4 आणि 6 होईल 10x. साइन सेम ऍडिशन 50 60 मोठे साइन मायनस. बघा दोघांची बेरीज केली. दोघांचे चिन्ह समान होतं. बेरीज केली मोठ्याचं चिन्ह दिलं. वजा 60 कडे गेला अधिक होईल. 180 अधिक 60 240. आता गुणिले तिकडे भागिले जाईल. x ची किंमत आली 24. किती आली 24. x मिळाला की तुम्हाला दोन्ही अँगल काढता येतील. कोणते कोणते
हा ACD, मेजर अँगल ACD आणि मेजर अँगल ACB 4x minus 50 आणि हा 6x minus 10. बघूयात बरं का. ACD किती आहे? 4x वजा 50 4 into 24 minus 50 24 गुणिले 5 सॉरी 24 चौक 96 वजा 50 4 गुणिले 24 बरोबर आहे ना. हा 24 चौक 96 बरोबर आहे. 46 डिग्री. आता मेजर अँगल ACD 6x minus 10 6 गुणिले 24 वजा 10 4 6 चौक 24 12 14 134. तर दोघांची बेरीज 180 जर आली ना तर बरोबर समजायचं 134 आणि 46 6 4 10 आलं बरोबर. म्हणजे हा किती आलाय ACD 46. आपल्याला याच्याशी बदलतो कारण याचं मेजर दोघांची बेरीज इतके बरोबर आहे का बघा. आता हे लिहायचं आपल्याला, हे लिहायचं आपल्याला याला नंबर 2 म्हणा बरोबर आहे का. अँगल ACD बरोबर अँगल A प्लस अँगल B 2 वरून लिहिले ना मी फॉर्म 2 किंवा प्रॉपर्टी ऑफ फिक्स्ड अँगल ऑफ ट्रायंगल परत लिहा. जाऊ परत लिहा. प्रॉपर्टी ऑफ हेच असं दिले पण A आणि B सारखे आहेत म्हणजे B च्या ऐवजी A टाका. कंसात म्हणा अँगल A बरोबर अँगल B किती A होती रे. ACD किती आला म्हणे 46 गुणिले 2 भागिले होईल. A 23 आला म्हणजे B किती असेल. A पण माहित झाला B पण माहित झाला. तुम्हाला A पण काढायचं आहे B पण काढायचं आहे. ACB आलाय बघा ACB आणि ACD पण आलाय बघा ACD 1 2 3 4 चौघे काढले. पुन्हा सांगतो काय काय केलं. इट्स व्हेरी सिंपल, अवघड काहीच नाहीये. मला हे दोन अँगल दिले लिनियर पेअर आहेत. मग ACD प्लस ACB इज इक्वल टू 180 अँगल्स इन द लिनियर पेअर. त्याच्या किमती भरल्या 4 आणि 6 10x -50 -10 -60 हे असंच -60 तिकडे गेल्यावर प्लस झाला गुणिले 10 भागिले 10 म्हणजे मला मिळाला x मिळाल्यावर मी प्रत्येकाला ACD घेतला 4x -50 तिथे x टाकला बघा 4 गुणिले x ची किंमत 24 वजा 50 हा 24 चौक 96 वजा 50 46 आणि ACB बरोबर 6x -10 6 गुणिले x ची किंमत 24 वजा 10 24 सक 144 वजा 10 134 म्हणजे मला दोन्ही मिळाले. आता हा जो कोण आहे एक्सटेरियर अँगल आहे हा याचा मेजर आहे दोघांचे बेरीज आहे. ACD इज इक्वल टू A प्लस B पण A इज इक्वल टू B दिलेलं आहे तुम्हाला. B च्या ऐवजी A टाकलं ACD इज इक्वल टू A प्लस A 2 A याची किंमत 46 झाली आहे. 2 भागिले झाला 23 A 23 B 23. ओके इथे एक गणित तुम्हाला देतो. एक सोडवायचं घरच्या अभ्यासात आणि प्रॅक्टिस सेट 21 हा पूर्णपणे सोडवायचा आहे. या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलंय. या प्रकरणामध्ये फार महत्त्वाचं प्रकरण इयत्ता 9वी आणि 10वी साठी यातले एक्झरसाइज पुन्हा एकदा पहा व्यवस्थित म्हणजे प्रॅक्टिस सेट. आणि पुढच्या तासाला आपण ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर सुरू करणार आहोत. धन्यवाद. थांबूयात आपण.